नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। धाराशिव जिल्ह्यातील पोलीस दलाला झालंय तरी काय असं प्रश्न समस्त धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना पडला असणार, कारण तसं काल घडलं पण आहे। धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ज्यांची ओळख सिंगम पोलीस अधिकारी अशी आहे, त्या फौजदार शेळके यांनी त्यांची सहकारी मुक्ता लोखंडे हिच्या माध्यमातून एका तक्रारदाराकडून 95,000ची रोख लाच घेताना धाराशिव शहरातील जुन्या सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या शासकीय विश्रामगृहात, जे की शासकीय विश्रामगृह जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या पासून हाकेच्या अंतरावर आहे, तेथे लाच स्वीकारली। लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारणाऱ्या मुक्ता लोखंडे यांना लागलीच ताब्यात घेतलं, तर पोलीस फौजदार शेळके मारुती त्रिंबक शेळके यांना ताब्यात घेण्याची कारवाई पण लागली सुरू केली होती। रात्री उशिरापर्यंत आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। लाच पण कोणाकडून घ्यायची? आपल्या सहकार्याकडूनच। साधारण 3-4 दिवसापूर्वी जहागीरदारवाडी शिवारात रेल्वे रुळावर आत्महत्या केलेल्या तरुणाच्या संदर्भात त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दोघांवर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्यातील एका संशयिताची आरोपिताची आई ही पोलीस दलात कामात आहे आणि आपल्या मुलाला या प्रकरणातून वाचवावं यासाठी त्या महिला पोलिसीन आईनं लाच घेता का, या प्रकरणातला जरा थोडं हे करता का म्हणून मारुती शेळके यांच्या सहाय्यिका असणाऱ्या मुक्ता लोखंडे यांच्याकडे विचारणा केली। मुक्ता लोखंडेंनी त्यांना 2 लाख रुपये लाच द्यावी लागेल अशी मागणी केली। तडजोडी अंती 95,000 रुपये घेण्याचं ठरलं आणि काल त्या पोलीस असलेल्या आईनं 95,000 रुपये मुक्ता लोखंडेंच्या हातात दिले आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा लावला आणि हे प्रकरण उघडकीस आलं। सिंगम पण लाचेचा च्युइंगम खातोच, हेही याच्यातून सामान्य माणसांना दिसून आलं। काहीतरी वेगळा कारनामा करून दाखवायचा आणि आपण कसा वेगळा पोलीस अधिकारी आहे असं चित्र निर्माण करायचं आणि त्या चित्राच्या मागून आडून अगदी कुठल्याही प्रकरणात पैसे उकळायचे, असा तरी या मारुती शेळकेंचा हा नसावा ना, अशीही आता चर्चा सुरू आहे। आई तुळजाभवानीचं तुळजापूर कुठल्या ना कुठल्या कारणामुळं सतत चर्चेतच असतं। आता 2-3 दिवसापूर्वीच तुळजाभवानी मंदिर ट्रस्टतर्फे चालवलं जाणारं तुळजापूर येथील सैनिकी शाळेत एक विदारक अशी घटना घडली आहे आणि त्या घटनेमुळं तेथील कर्मचारी, शिक्षक विद्यार्थ्यांना काय वागणूक देतात, पालकांशी कसं वागतात याचं त्यांनी अगदी योग्य म्हणण्यापेक्षा अगदी दळभद्री चित्र समस्त जिल्ह्याला दाखवलं आहे असं दिसून येतं। उमरे गव्हाण येथील अक्षय अनिल शिंदे हा अक्षय अनिल काळे हा विद्यार्थी तुळजापूर येथील तुळजाभवानी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे।
गेल्या आठवड्यात तो लघवीला म्हणून जात असताना एका शिक्षक महाशयाने त्याला तू कुठं निघालास, परवानगी घेतलीस का, असं हे करत त्याला परत बोलावलं. त्यानं कारण सांगितलं तरीही ते कारण त्या शिक्षकाला पटलं नसावं आणि त्या शिक्षकाने मग त्याच्या पाठीवर बुक्क्या, छातीवर बुक्क्या मारल्या आणि तिथं जवळच त्यांच्या हाती लागलेल्या लोखंडी रॉडनं त्याच्या पायावर मारहाण केली. यामुळं हा विद्यार्थी साहजिकच लहान वयातील हा विद्यार्थी घाबरून गेलेला असणार, त्याला मानसिक धक्का बसला आणि मग 2 दिवसानंतर सैनिकी विद्यालयाच्या यांनी त्याला तुळजापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. आणि पालकांना त्यावेळेस कळवलं. पालक अनिल काळे आणि त्यांच्या पत्नी मुलाला भेटायला तिथं गेल्या. त्यावेळेस त्याची तब्येत अगदीही झाली होती आणि सतत छातीत दुखत आहे आणि बेशुद्ध अवस्थेत असा तो होता. त्यामुळं मग तेथून त्याला विद्यालयानं, सैनिकी विद्यालयानेच धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. 1-2 दिवसानंतर त्या विद्यार्थ्याची तब्येत थोडी सुधारली. मग पालकांनी त्याला घरी घेऊन गेले. आजही तो विद्यार्थी भेदरलेल्या अवस्थेत घाबरलेला आहे आणि तो आता त्या शाळेत जायचं नको म्हणत आहे, असं अक्षय काळेच्या आईचं म्हणणं आहे. काळेच्या आईनं या शाळेनं एप्रिलमधून आपल्याकडून विद्यार्थ्याचा ड्रेस, शूज आदीसाठी 8,500 रुपये रोख घेतले, मात्र त्याची पावती दिलेली नाही, अशीही तक्रार केली आहे. अशाच पैसे घेतल्याच्या अनेक पालकांच्या तक्रारी आहेत, मात्र पावत्या दिल्या जात नाही, असं पालकांचं म्हणणं आहे. यासाठी मग काल शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तुळजापूर तालुक्याचे नूतन तालुका प्रमुख झालेले अमोल जाधव यांनी निवासी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांना या शाळेतील गैरव्यवहाराबाबत निवेदन दिलं आणि ज्या काळे या विद्यार्थ्याला मारहाण झाली त्याबाबत ही सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. ही शाळा तुळजाभवानी मंदिर ट्रस्टमार्फत, म्हणजे तिचा जो शासकीय ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमार्फत चालवली जाते. शाळेला शासकीय हे पण मिळतं. मग पालकांकडून अशी बिगर पावत्याचे पैसे का घेतले जातात हा खरा प्रश्न आहे. आणि मग शाळा शासकीय असो, एखाद्या मंदिर ट्रस्टनं चालवणारी असो की खाजगी असो, सर्वत्र पालकाची लूट केली जाते, हे मात्र यातून समोर आलं आहे. गणगण गणात बोते शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखीचा कालचा उपळा येथील मुक्काम संपवून भल्या 5:30-6च्या दरम्यान पालखी तेथून धाराशिवकडे मार्गस्थ झाली असून आता ती शिंगोली पार करून धाराशिवच्या MIDC पोचलेली आहे. पालखीच्या आगमनानिमित्त पालखीचं स्वागत करण्यासाठी धाराशिवकरांनी अगदी रस्त्यावर रांगोळी, फुलाचा सडा आणि विविध याचं हे आयोजन केलं आहे. जागोजागी वारकऱ्यांना चहा, थोडा फराळ देण्याचं काम पण भाविक करत आहेत आणि भाविक अगदी भक्तिभावाने श्री संत गजानन महाराजांचं दर्शन घेत गणगण गणात बोते हा मंत्र म्हणत आहेत. पालखी साधारण 9:30-10च्या दरम्यान ज्ञानेश्वर मंदिराच्या तिथं येईल. तिथं काही काळ थोडा वेळ ती विसाव्याला थांबेल आणि परत मग ती पुढं शहरात येईल. शहरातील देशपांडे स्टँडपर्यंत अशी जाऊन ती परत काळा मारुती ही मार्गे जिथं मुक्काम असतो त्या लेडीज क्लबवर साधारण सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान ती येईल असं दिसतंय. लेडीज क्लबच्या मैदानावर या पालखीच्या मुक्कामासाठी जयत अशी तयारी
गजानन महाराज मंदिर संस्थान आणि लेडीज क्लबच्या वतीनं पण करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत पालखीतील पादुका संत गजानन महाराज आणि त्यांच्या पादुकाचं दर्शन धाराशिव शहरवासी घेतील आणि उद्या सकाळी पालखी तुळजापूरकडे मार्गस्थ होईल. तुर्तास एवढंच. आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.